गुरुपौर्णिमा आणि ह्या गुरुपौर्णिमेनिमित्त दरवर्षी साईबाबांच्या शिर्डीत साई भक्त दर्शन घेण्यासाठी गर्दी करत असतात। यंदाही साई भक्त साईंचं दर्शन घेण्यासाठी शिर्डीत दाखल झालेत आणि ह्याच निमित्त आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोत सोन्याची शिर्डी हा आमचा विशेष कार्यक्रम। धार्मिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या साईबाबांमुळे जगात सर्वदूर पोहोचलेल्या शिर्डीची ओळख आता बदलू पाहतेय। शिर्डीचं रूप बदलू पाहतंय कारण साईंची शिर्डी आता सोन्याची होतीये। अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डीचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलंय। धार्मिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या साईबाबांमुळे शिर्डीला ही ओळख मिळाली आहे। गेल्या काही वर्षांमध्ये शिर्डीतील साई मंदिराचं रूप बदलून गेलंय आणि आता तर त्याला सोन्याची झळाळी लाभणार आहे। साईबाबांच्या मंदिर परिसरातील इतर मंदिरांचे कळस उजळून निघणार आहेत। साईबाबांच्या समाधी मंदिराप्रमाणेच या परिसरातील इतर मंदिरांच्या कळसांना सोन्याचा मुलामा देण्यात येणार आहे। हैदराबादचे रहिवासी असलेले साईभक्त विजय कुमार आणि वंजा यांनी यासाठी देणगी दिली आहे। त्यांनी दिलेल्या देणगीतून साई मंदिर परिसरातील इतर मंदिरांना सोन्याचा मुलामा देण्याचं काम सध्या सुरू झालंय। गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुहूर्तावर मंदिराची ही सुवर्ण झळाळी भाविकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणार आहे। साईबाबांच्या आगमनाची स्मृती असलेलं गुरुस्थान आणि लेंडीबागेतल्या नंदादीप मंदिराला पूर्णपणे सोन्याची झळाळी प्राप्त होणार आहे। साईबाबांच्या समाधी मंदिराच्या समोर असलेलं गणेश, शनी आणि महादेव मंदिराच्या कळसाला सुवर्ण मुलामा दिला जातोय। गुजरातमधल्या 5 कारागीर सध्या हे काम करतात। विजय कुमार आणि वंजा यांनी 2014 मध्ये प्रथम साईबाबांच्या समाधीवरच्या पादुका आणि कळसाला सोन्याचा मुलामा देण्यासाठी दान दिलं होतं। साईबाबांच्या समाधी परिसरातल्या मंदिरांना सोन्याचा मुलामा देण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर साईंच्या शिर्डीला सोन्याची झळाळी मिळणार आहे। नानक की मुस्कान है मुख पर, शान मोहम्मद भी है। प्रशांत शर्मासह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया शिर्डी। शिर्डीतील मंदिरांना सोन्याची झळाळी मिळणार आहे आणि हे आत्ताच आपण बघितलंय। आता आपण शिर्डीतील प्रसादालयाला भेट देणार आहोत। दिवसाला 35 ते 40 हजार लोकांच्या भोजनाची व्यवस्था ह्या प्रसादालयात केली जाते। एवढ्या मोठ्या प्रमाणात कशा प्रकारे हे भोजन तयार केले जातं ह्याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पहा। शिर्डीचे साईबाबा आपल्या भक्तांवर त्यांची नेहमीच कृपादृष्टी असते अशी त्यांच्या भक्तांची श्रद्धा आहे। साईंच्या दरबारात येणारी व्यक्ती कधीच उपाशी जात नाही। कारण साईबाबांचा भंडारा गेल्या अनेक वर्षांपासून अविरत सुरू आहे। साईं बाबा। तहसीलदार चांदोरकर, मुझे हर काम समय पर करना ही पसंद है। खाने के समय खाना और बातों के समय बातें। भगवान भला करेगा। शुरू करो। साईं बाबा की जय, साईं बाबा की जय, साईं बाबा की। साईबाबांच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भक्त बाबांचा प्रसाद घेतल्याशिवाय माघारी जात नाही।
वर्षानुवर्ष सुरू असलेली ही महाप्रसादाची परंपरा आजही कायम असून काळानुरूप त्याच्यात बदल झाला आहे. आज शिर्डीतील प्रसादालयामध्ये दररोज 35 ते 40 हजार साई भक्तांना भोजन दिलं जातं. या प्रसादालयामध्ये रोज 75,000 चपात्या बनवल्या जातात. 40,000 पुऱ्या तळल्या जातात. त्यासाठी 2,800 किलो पिठाचा वापर केला जातो. साईंच्या भक्तांसाठी 2,000 किलोचा भात तयार केला जातो. 500 किलो पालेभाज्यांपासून भाजी तयार केली जाते. भोजनानंतर गोड पदार्थ दिला जातो. त्यासाठी 2,000 किलो लाडू तयार केले जातात. शिर्डीतील प्रसादालयामध्ये दररोज 40,000 लोकांसाठी भोजन तयार केलं जातं. मात्र हे काम काही सोपं नाही. त्यासाठी सकाळी 7 वाजल्यापासून इथल्या कर्मचाऱ्यांची लगबग सुरू होते. घड्याळाच्या काट्याशी त्यांची स्पर्धा असते. 3 तासानंतर साईबाबांच्या या प्रसादालयामध्ये साई भक्तांची गर्दी होण्यास सुरुवात होते. या प्रसादालयामध्ये एकाच वेळी 5,000 लोकांना चपाती, भाजी, डाळ, भात असं भोजन दिलं जातं. हे महाभोजन तयार करण्यासाठी 793 कर्मचारी भल्या पहाटेपासूनच कामाला सुरुवात करतात. या महाभोजनाची सुरुवात होते ती 500 किलो हिरव्यागार पालेभाज्यांपासून. भाजी तयार करण्यापूर्वी पालेभाज्या स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतल्या जातात. भोजन तयार करतानाही अशी स्वच्छता पाळली जाते. इथं तयार केल्या जाणाऱ्या भोजनाच्या गुणवत्तेशी कोणतीच तडजोड केली जात नाही. खेती का सब्जी 10 क्विंटल तक जाता है और बीज 8 क्विंटल तक जाता है. ये उत्सव के ये डेली की बात है, लेकिन अगर उत्सव रहता है तो उस वक्त कितने जाती हैं सर? उत्सव के टाइम में ज़्यादा रहती है, 20 तक रहता है खेती की सब्जी. पालेभाज्या स्वच्छ धुवून घेतल्यानंतर भाजीची तयारी केली जाते. भल्या मोठ्या मोठ्या पातेल्यांमध्ये 500 किलो भाजी शिजवली जाते. त्याच सोबत 2,000 किलो तांदूळ आणि डाळ स्वच्छ केल्यानंतर ती तयार केली जाते. चावल यहाँ आएगा कच्चा, वो चुन के आता है. बाद में ये सिस्टम है, उसमें हम पानी में चावल 50 की बोरी उस चावल में डाल देते हैं उस पानी में. जैसे आप हाथ से ब्रश करते हैं, साफ करते हैं, वैसा ही हमारा मशीनरी सिस्टम है. इकडे मंदिरामध्ये दर्शनासाठी भक्तांची गर्दी वाढत जाते. लांबच लांब रांगेत भक्त साईबाबांच्या दर्शनाची आतुरतेनं वाट पाहत असतात. साईबाबांच्या दर्शनानंतर बहुतेक भक्त प्रसादालयाची वाट पाहतात. 5,000 भक्त 2 तासांपेक्षा कमी कालावधीत प्रसादालयाच्या डायनिंग हॉलमध्ये पोहोचतात. इकडे प्रसादालयाच्या किचनमध्ये भाजी तयार केली जाते, तर दुसरीकडे हजारो लोकांसाठी चपाती आणि पुरी बनवण्याची तयारी केली जाते. प्रसादालयात चपाती तयार करण्यासाठी 2 आधुनिक मशीन्स बसवण्यात आल्यात. या मशीन्सच्या माध्यमातून तासाला 6,000 चपात्या तयार केल्या जातात. एका दिवसात 60,000 चपात्या इथं तयार होतात. त्या व्यतिरिक्त दिवसाला 25,000 चपात्या आणि 40,000 पुऱ्या हाताने लाटल्या जातात. 30,000 रोटी एक मशीन से बनती है, तो 2 मशीन से 60,000 रोटी बनेगी. ये दोनों मशीन 10 घंटे तक कार्यान्वित रहती. 60,000 रोटी हमको साई भक्तों को हम दे सकते हैं. मैनुअली अगर बात करें तो हमारे चपाती के लिए 2 काउंटर्स है. उसमें ज़्यादा से ज़्यादा एक काउंटर पे 600 चपाती बनेगी 1 घंटे में. तो एक काउंटर पे हुए 12,000 चपाती बनेगी, 6,000 चपाती बनेगी. साई भक्त प्रसादालयात येण्यासाठी 1 तासाहून कमी वेळ राहिला आहे. भाजी, भात, डाळ जवळपास तयार झालंय. चपाती शक्यतो गरमच वाढली जाते. वेळ कमी असल्यामुळे आता साफसफाई करणारे कर्मचारी कामाला लागलेत. जहाँ तक भीड़ का सवाल है, भीड़ के मुताबिक कम ज़्यादा किए जाते हैं. वहाँ पे वर्कर्स काम करते हैं. जो हम यहाँ पे जो हमारा किचन है वो एक सेंट्रल किचन के फॉर्म में काम करता है. शिर्डीतले हे प्रसादालय 2 हेक्टर परिसरामध्ये उभारण्यात आलं असून इथं 800 कर्मचारी 2 शिफ्टमध्ये काम करतात. 2009 मध्ये 23 कोटी रुपये खर्चून या प्रसादालयाची उभारणी करण्यात आली आहे.
केवळ 10 रुपयांमध्ये इथं साई भक्तांना भरपेट जेवण दिलं जातं. ही महाप्रसादाची परंपरा साईबाबांच्या काळापासून अविरत सुरू आहे. साईं बाबा. तहसीलदार चांदोरकर, मुझे हर काम समय पर करना ही पसंद है. खाने के समय खाना और बातों के समय बातें. अश्विनी पांडेसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई. शुरू करो. साईं बाबा की जय. रोज 40,000 लोकांसाठी भोजन तयार करणं तसं सोपं काम नाही. पण इथे काही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे काम कमीत कमी वेळेत करण्याचा प्रयत्न केला जातो. हजारो चपात्या, शेकडो किलो भाजी आणि भात तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंधनाची गरज भासली असते. मात्र इथे पर्यावरणपूरक सौर ऊर्जेचा वापर करून अन्न शिजवलं जातं. कशा पद्धतीनं ही प्रणाली काम करते ते आता आपण पाहणार आहोत. काळासोबतच इथं जेवण तयार करण्याची पद्धती बदलली आहे. प्रसादालयाच्या छतावर बसवण्यात आलेल्या या 73 सोलर पॅनलच्या मदतीनं इथलं भोजन तयार केलं जातं. विशेषतः सोलरचा वापर करून तांदूळ शिजवला जातो. सोलर सिस्टममुळे रोज जवळपास 250 किलो एलपीजीची बचत होते. पर्यावरणपूरक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर इथं केला जातो. सर, ये जो सोलर डिश है इसमें 380 ग्लासेस लगे हुए हैं और यहाँ से जो सूरज की किरणें हैं जो पूरा उसका फोकस यहाँ पे कंसंट्रेट किया जाता है. और यहाँ से और ये जो आपके सामने है जो है इसको हेडर कहा जाता है. तो हेडर में आधे तक उसमें पानी भरा हुआ रहता है, ठंडा पानी. और ग्रेविटेशनल के हिसाब से वो पानी नीचे फोकस में आ जाता है. यहाँ से गर्म होकर पानी फिर ऊपर चला जाता है. भोजनासाठी भक्तांचा पहिला गट डायनिंग हॉलमध्ये दाखल होण्यासाठी केवळ 15 मिनिटांचा आता अवधी उरलाय. आता चपाती तयार करण्याच्या कामाला वेग आलाय. 2 मशीन्स तसंच 36 कर्मचारी हातानं चपाती लाटण्याच्या कामाला लागलेले आहेत. आता सुरू झालेलं हे काम रात्री 10 वाजता थांबेल. प्रसादालयाचं द्वार भक्तांसाठी खुलं करण्यात आलं आणि डायनिंग हॉलमध्ये 5,000 भक्तांसाठी प्लेट, चमचे आणि ग्लास टेबलवर मांडण्यास सुरुवात झाली आहे. भक्त डायनिंग हॉलमध्ये टेबलावर पोहोचताच त्यांच्या ताटात गरमागरम स्वादिष्ट जेवण वाढलं जातं. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण साईबाबांच्या या महाप्रसादाचा पोटभर आस्वाद घेतात. बाबा का प्रसाद लेके हम बहुत प्रसन्न हैं. हम पे बहुत कृपा है. भगवान ऐसे हम पे कृपा बनाए रखे. बहुत अच्छा लगा मुझे. इतना वहाँ पर खाना होटलों पर खाया तो इतना अच्छा नहीं लगा जितना अच्छा यहाँ का मुझे लगा है. बाबा का प्रसाद बहुत अच्छा है. जो भी आए बाबा का प्रसाद खा कर जाए. बाबा का प्रसाद बहुत टेस्टी है. पहिल्या 5,000 भक्त भोजन घेऊन तृप्त झाल्यानंतर पुढच्या 5,000 भक्तांच्या भोजनाची तयारी केली जाते. प्रथम डायनिंग हॉलमध्ये प्लेट्स एकत्र केल्या जातात. नंतर त्या एका मशीनद्वारे स्वच्छ केल्या जातात. ही आधुनिक मशीन एका तासात 2,500 प्लेट्स स्वच्छ करते. भोजन झालेले साई भक्त डायनिंग हॉलच्या बाहेर पडताच बाहेर उभ्या असलेल्या भक्तांना आत प्रवेश दिला जातो. अशा प्रकारे रात्री 10 वाजेपर्यंत साई भक्तांना इथं भोजन दिलं जातं. अश्विनी पांडेसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई.
साईबाबांचं दर्शन आणि प्रसादाच्या भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर साई भक्त अजून एका रांगेत उभे राहतात आणि ही रांग असते लाडूच्या प्रसादासाठी. कसे बनतात हे लाडू आणि काय खासियत आहे या लाडूच्या प्रसादाची तुम्हीच पहा. साई राम साई श्याम साई भगवान शिरडी के दाता सबसे महान. साई राम साई श्याम साई भगवान शिरडी के दाता सबसे महान. साईबाबांचं दर्शन आणि प्रसादालयात भोजनाचा आनंद घेतल्यानंतर साई भक्त आणखी एका रांगेत उभे राहतात. ती रांग असते साई मंदिर परिसरात मिळणाऱ्या प्रसिद्ध लाडूसाठीची. सुबह सुबह लो साई नाम बनेगे तेरे. इथला बुंदीचा लाडू भक्त प्रसाद म्हणून ग्रहण करतात आणि तो खरेदी करण्यासाठी मोठी रांग असते. या बुंदीच्या एका पाकिटाची किंमत 20 रुपये इतकी आहे. इथे दररोज 2000 किलो बुंदीचे लाडू तयार केले जातात. 25 ते 30 हजार पाकिटांमधून हे 2000 किलो लाडू पॅक केले जातात. हे 2000 किलो लाडू तयार करण्यासाठी जवळपास 1200 किलो शुद्ध गावरान तुपाचा वापर केला जातो. 30 कर्मचारी 2 शिफ्ट मध्ये हे लाडू तयार करण्याचं काम करतात. सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत ह्या लाडूच्या पाकिटांची विक्री केली जाते. हे 2000 किलो बुंदीचे लाडू तयार करण्यासाठी 50 किलो काजू आणि 50 किलो मनुक्यांचा वापर केला जातो. हे लाडू मंदिर परिसरातच तयार केले जातात. हरभऱ्याची डाळ दळून त्याचं पीठ केलं जातं आणि त्यापासून बुंदी तयार केली जाते. त्या बुंदीमध्ये काजू आणि मनुके टाकले जातात आणि त्यानंतर त्याचे लाडू तयार केले जातात. लाडू तयार झाले की ते पाकिटात पॅक केले जातात. ही पाकिटं विक्रीसाठी ठेवली जातात आणि साई भक्त हा साईबाबांचा प्रसाद सोबत घेऊन जातात. साई भक्तांना 20 रुपयांमध्ये या बुंदीच्या लाडूचा प्रसाद मिळतो. तसंच निशुल्क बुंदीही भक्तांना दिली जाते. हे काम 60 कर्मचारी आणि 8 तासांच्या 2 शिफ्ट मध्ये जवळपास 3000 किलो बुंदी तयार करतात. ही बुंदी पाकिटात भरून भक्तांना प्रसाद म्हणून वाटली जाते. दररोज 60,000 बुंदीच्या पाकिटांचं वाटप केलं जातं. धार्मिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत रोज हजारो भक्तांना भरपेट जेवण आणि हा स्वादिष्ट प्रसाद दिला जातो. पुढच्या वेळी तुम्ही शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी याल तेव्हा नक्की इथल्या भोजनाचा आणि लाडू तसंच बुंदीचा आस्वाद घ्यायला विसरू नका. अश्विन पांडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, शिर्डी, अहमदनगर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.